हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल तेजस पी. तर तुम्ही कसे आहात? तर आज आम्ही बनवत आहोत पिठी, जी की बनली जाते दुधापासून. जेव्हा म्हैस डिलिव्हरी करते त्यानंतर जेव्हा तिचं फर्स्ट सेकंड दूध येतं तेव्हा तो चीक असतो. सो त्या चिकाच्या दुधापासून बनली जाते ही पिठी. असं नाही आहे की तुम्ही त्या चिकाच्या दुधापासूनच पिठी बनवा, नॉर्मल पिठापासूनही तुम्ही पिठी बनवू शकता. तर आता आम्ही वळत आहोत पिठी बनवण्याच्या प्रोसेसकडे. सो आपल्याला अर्धी वाटी राईस घेऊन त्यात 7-8 वेलची अशा भाजून घ्यायच्यात मस्त खरपूस असं तव्यावरती आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तुम्ही राईसऐवजी नॉर्मल पीठ म्हणजे राईसचं पीठ घेऊनसुद्धा तुम्ही त्याला भाजून घेऊ शकता. जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. मिक्सरला वाटल्यानंतर आपण वळणार आहोत नेक्स्ट प्रोसेसकडे. तर जर 1 लिटर दूध असेल तर त्यात आपण अर्धा लिटर पाणी टाकू शकतो. कारण की जे आपण पीठ टाकणार आहोत त्यानंतर ते जाड अशा थिक प्रोसेसमध्ये ही पिठी जाते. सो त्यामध्ये आपण अर्धा लिटर पाणी घालू आणि मस्त असं मिक्स करून घेऊ. तर आपण पाणी आणि दूध मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्याला त्याला गॅसवरती ठेवून गॅस सुरू करून आपल्याला ठेवायचं आणि त्यामध्ये जी आपण राईस फ्लोअरची पावडर बनवली होती, जे पीठ होतं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. आपल्याला मिक्स करत कंटिन्युअसली राहायचं आहे कारण की त्याच्यामध्ये गाठी निर्माण होतात. सो आपल्याला कंटिन्युअसली चालूच ठेवायचं आहे. आणि जेव्हा थिक प्रोसेस स्टार्ट व्हायला लागेल तेव्हा ऑलमोस्ट आपली पिठी ही बनत आलेली असते. पिठी बनवण्यासाठी जास्त इन्ग्रेडियंट लागत नाहीत, पण जास्त वेळ लागतो बनवण्यासाठी. कारण जे पीठ असतं आणि ते दूध ह्यांना मिक्स होण्यासाठी आणि ते शिजून एक मस्त असे थिक प्रोसेस होण्यासाठी टाईम लागतो. तर त्यामुळे कंटिन्युअसली आपल्याला अर्धा तास तरी लागतो जोपर्यंत ते शिजत नाही असं आपण बोलतो. आणि एक असं येल्लो टाईप एक शेड यायला लागतो कलर, त्यावेळी समजून जायचं की आपली ही पिठी शिजत आलेली आहे. तर राईस फ्लोअर आणि दूध हे मस्त असे शिजले गेलेले आहे. त्याच्या ज्या गाठी होत्या त्याही निघून गेलेल्या आहेत. तर आपण आता यात ॲड करणार आहोत गूळ. तर अर्धा किलो गूळ यात आपण टाकणार. गूळच्या ऐवजी तुम्ही साखरही टाकू शकता. आणि गूळ विरघळेल तोपर्यंत परत आपल्याला त्याला मिक्स करत राहायचं आहे कंटिन्युअसली. तर मग गूळ ही विरघळला आहे पिठीमध्ये आणि येल्लोइश असा कलर आलेला आहे. पिठीला जो थिकनेस हवा असतो तोही आलेला आहे. तर आता आपली जी पिठी आहे ती रेडी झालेली आहे. आणि यात एक लास्ट इन्ग्रेडियंट राहतो जो म्हणजे मीठ. हे गॅस बंद करून थोडंसं एक 2 ते 5 मिनिट थांबल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण पिठी बनवतो त्यावेळी मीठ टाकायचं नाही. चवीपुरतं थोडंसं चिमूटभर असं मीठ टाकायचं आहे. कारण की ते दूध फाटलं जातं जर आपण मीठ बनवते वेळी टाकलं तर. सो त्यामुळे आपल्याला मीठ जे आहे ते आपल्याला थोडंसं लास्टला गॅस बंद करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे जी आपली पिठी आहे ती बनवून रेडी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा.
आणि मी इथेच माझा व्लॉग आता संपवत आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम तेजस्विनी पाटील ऑफिशियल, तेजस्विनी 08 पाटील या दोन्ही अकाउंटला फॉलो करा. तर मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.